महाराष्ट्रातील रत्नागिरी दादर प्रवाशांना अडथळे, भुसावळच्या गाड्यांनाही अडथळे, परंतु उत्तर प्रदेशातून मुंबईकडे येणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेससाठी मात्र रेल्वेचा मार्ग मोकळा आहे. मग प्रश्न एकच आहे की मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये महाराष्ट्राच्या प्रवाशांना प्राधान्य कधी मिळणार? कारण महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी गाडी म्हणजे केवळ प्रवासाचं साधन नाही, तर रोजच्या आयुष्याचा आधार आहे. रत्नागिरी, कोकण, भुसावळ, जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी रेल्वेची प्रत्येक गाडी महत्त्वाची आहे. परंतु आता रेल्वेच्या निर्णयांवरून एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला महाराष्ट्रातील जुन्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गाड्यांसमोर अडथळे आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातून मुंबईकडे येणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला प्राधान्य. तर मग नेमका हा काय प्रकार आहे आणि यामागे फक्त रेल्वेचं नियोजन आहे की महाराष्ट्राच्या प्रवाशांच्या सोयीचा मुद्दाही आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात आधी रत्नागिरी दादर पॅसेंजरचा मुद्दा पाहूया. कोकण आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची होती. परंतु जानेवारी 2025 मध्ये दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तिच्या वेळेत दादर गोरखपूर गाडी कायमस्वरूपी चालवण्याची व्यवस्था करण्यात आली. म्हणजेच एकीकडे कोकणातील प्रवाशांची जुनी सेवा कमी झाली, तर त्याच वेळेचा वापर उत्तर भारताशी जोडणाऱ्या गाडीसाठी करण्यात आला. आता पुन्हा एकदा असाच प्रश्न भुसावळ आणि उत्तर महाराष्ट्राच्या प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. भुसावळ हे मध्य रेल्वेचं अत्यंत महत्त्वाचं जंक्शन आहे. जळगाव, भुसावळ आणि आसपासच्या भागातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे मार्च 2026 मध्ये भुसावळहून पुणे आणि मुंबईसाठी नवीन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे असल्याची माहिती समोर आली होती. म्हणजेच गरज स्पष्ट आहे, प्रवाशांना मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी आणखी चांगल्या रेल्वे सेवांची आवश्यकता आहे. परंतु त्याच काळात आता समोर आलेला मुद्दा वेगळाच आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातून मुंबईकडे येणाऱ्या 3 अमृत भारत एक्सप्रेसना रेल्वे मार्गावर प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी, दादर आणि भुसावळच्या गाड्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करूया, अमृत भारत एक्सप्रेस सुरू होऊ नये असा मुद्दा नाही. नवीन गाड्या सुरू होणं, नवीन शहरांना जोडणं आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु प्रश्न आहे तो प्राधान्य मिळवण्याचा. जर नवीन गाड्यांसाठी रेल्वे मार्गावर व्यवस्था केली जाऊ शकते, तर महाराष्ट्रातील आधीपासून प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गाड्यांची क्षमता का वाढवली जाऊ शकत नाही? रत्नागिरी दादर सारख्या सेवांचा प्रश्न का सुटत नाही? भुसावळ मुंबई आणि भुसावळ पुणे मार्गावर नवीन सेवांना मंजुरी मिळवण्यासाठी एवढी प्रतीक्षा का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणाऱ्या सामान्य प्रवाशांच्या गरजा रेल्वेच्या नियोजनात किती महत्त्वाच्या आहेत? कारण मुंबई ही फक्त महाराष्ट्राची राजधानी नाही, ही रोजगारासाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी दररोज हजारो लोकांना आकर्षित करणारी शहर आहे. त्यामुळे कोकणात असो किंवा खानदेशातून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ही सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेली आहे. म्हणूनच आता जरा अशा प्रकारे उत्तर प्रदेशातून मुंबईकडे येणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला प्राधान्य मिळत असेल, तर त्याला विरोध करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रवाशांचाही एक साधा प्रश्न आहे. नवीन गाड्यांसाठी मार्ग तयार होऊ शकतो, तर आमच्या जुन्या मागण्यांना न्याय कधी मिळणार? रत्नागिरी दादरच्या प्रवाशांना सुविधा कधी मिळणार? भुसावळ, जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राला मुंबई पुण्यासाठी आणखी चांगल्या रेल्वे सेवा कधी मिळणार? कारण रेल्वे ही कोणत्याही एका राज्याची नसते, परंतु प्रवाशांच्या सोयीमध्ये भेदभाव होऊ नये ही अपेक्षा मात्र नक्कीच असू शकते. आता या सगळ्यावर रेल्वे प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? नवीन अमृत भारत गाड्यांना प्राधान्य देण्यासोबत महाराष्ट्रातील रत्नागिरी, भुसावळ आणि उत्तर महाराष्ट्राच्या रेल्वे मागण्यांनाही प्राधान्य मिळायला हवं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.